नमस्कार मित्रांनो, पुन्हा डबल आपल्या एकदा प्रोमोमध्ये स्वागत आहे. त्याडे ऋषी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर त्याडे ऋषी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इन्स्पेक्टर मंजू ह्या मालिकेच्या कथानुसार आर्यन मंजूला मसाल्याच्या फॅक्टरीमध्ये बोलवण्याच्या मागचा उद्देश आणि कट खालीलप्रमाणे होते. बदला घेण्याच्या कट आर्यन मंजूला अपमान करण्याचे आणि तिला धडा शिकवण्याचा कट रचला होता. आर्यन मंजूशी या बाबतीत आर्यनला ज्या पद्धतीनं वागला होता त्यालाच मारहाण केली होती त्याच्याबद्दल घेण्यासाठी संपूर्ण सापळा रचला होता. फसवणूक आणि ट्रप. आर्यनने मंजूला फोन करून तिला मसाल्याच्या फॅक्टरीत बोलवले. आर्यनने मंजूला फोन केला आणि मंजूला म्हणतो, ओळखला का मंजू मॅडम? कोण आहे? तर मंजू म्हणते, कोण आहे तू? कशासाठी मला फोन केला हे सांग. तर आर्यन म्हणतो, मी आर्यन आहे आणि मसाल्याच्या फॅक्टरीमध्ये तुम्ही एकटीला तिथे येण्यास भाग पाडला. सत्यालाही यात सहभागी करण्यास सांगितले. प्रश्न हे हलका फॅक्टरीवर सांगितले. आर्यनने पूर्वाच्या 2-3 तोंडामध्ये दिलेल्या ठेवून कारण का बद्दल दिल्या तर पूर्वा म्हणते तू मंजूच्या नादी लागू नको म्हणून आर्यनने मंजूच्या म्हणजे आपले आर्यनने पूर्वाच्या तोंडामध्ये दिलेलं आहे. आर्यनने पोलीस स्टेशनमध्ये पूर्वाचा अपमान केला कारण तो तिच्या वागण्यावरून खूप संतपला होता. जेव्हा पूर्वा त्याला शांत राहण्यास सांगत होती तेव्हा स्वतःला श्रेष्ठ समजून त्याने अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा आर्यनने चिडून विचारले की तुला काय वाटतंय? तुलाच एकटीला अक्कल आहे का? रागाच्या भरात भारते यांनी समोरासमोर थोबाडीत मारली. आर्यनने थोबाडीत मारली. आर्यन गोंधळला. आर्यन घाबरला. पडून खूप मोठा घोळ घातला आणि त्याने मंजूला फॅक्टरीमध्ये बोलवून तिच्यावर हल्ला केला म्हणजे मसाला तिच्या डोळ्यामध्ये फेकला. कारवाईची मागणी. तात्यासाहेबांची नुकतीच नवा पक्ष काढला आणि त्यामुळे आर्यन तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये नेऊन जेलमध्ये टाकण्यात गरजेचं आहे. अन्यथा या प्रकरणाचा तात्यासाहेबांच्या प्रतिमेवर आणि कार्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तात्यासाहेबांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून या प्रकरणावर योग्य निर्णय घेण्यास पूर्ण केले. अधिक पूर्वाला दिले. जेव्हा आर्यन मंजूला डोळ्यावर चटणी फेकतो आणि तेव्हा विनोदने सत्या मागून जोरात ओरडू केली आणि आवाजामुळे फॅक्टरीच्या बाहेर असलेले सत्याला समजून संकटाची जाणीव झाली आणि तो धावत पळत लगेच फॅक्टरीमध्ये आत पोहोचला. तर मित्रांनो, पूर्वाने आता तात्यासाहेबांकडे सत्याला फॅक्टरीतून दूर पाठवण्याची किंवा त्याला तिथेच रोखण्यासाठी कोणतीही विशिष्ट निमित्ते सांगितली नव्हती आणि उलट तिने तात्यासाहेबांना हे सांगितले होते की आर्यन खूप मोठा गोंधळ घातलेला आहे आणि तो हल्ला केला आणि त्यामुळे तात्यासाहेबांना नवा पक्ष पाहतात आर्यन तात्काळ अटक करून जेलमध्ये टाकण्याची गरज सांगितली. इन्स्पेक्टर मंजू ह्या मालिकेत आर्यन मंजूला फोन करून फॅक्टरीमध्ये बोलवताना मुद्दाम आपली खरी ओळख लपवून ठेवली होती.